नमस्कार भक्तांनो, नवनाथ कथासारमधील अध्याय 16वा ऐकल्याने व वाचल्याने दुष्ट स्वप्नांचा नाश होईल. वाईट स्वप्न पडल्याने घाबरत असाल तर त्यातून मुक्तता होईल. तर ऐका, कानिफनाथ, मच्छिंद्रनाथ व त्यांचा शिष्य गोरक्षनाथ यांच्याशी भेट. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब व लाईक करा आणि ऐका कानिफनाथ मच्छिंद्रनाथ भेट. मच्छिंद्रनाथ मोठ्या राजेशाही थाटात कानिफनाथाला भेटला. त्याने महिनाभर राहण्याची केलेली विनंती कानिफनाथाने आनंदाने मान्य केली. दरम्यानच्या काळात मच्छिंद्राला वाटले की याला येथून सोडूच नये. हा जर येथून गेला तर याला नक्कीच कधी ना कधी माझा शोध करणारा गोरक्षनाथ भेटेल. त्या भेटीत हा गोरक्षाला माझा ठाव ठिकाणा सांगेल. त्यामुळे गोरक्ष येथे येऊन मला घेऊन जाईल. असे न होण्यासाठी कानिफला येथून बाहेरच पडता येणार नाही असे काहीतरी करावे. त्यासाठी त्याने कानिफला मोहात गुंतवण्याचे ठरवले. त्याला मोहात पाडण्यासाठी मच्छिंद्राने एकापेक्षा एक असणाऱ्या अनेक सुंदर स्त्रिया पाठविल्या. त्यांना पाहून देव, ऋषी, तपस्वी अगदी कोणीही भुलले असते. तरी देखील कानिफ मात्र काही भुलला नाही. एवढेच काय, त्याचे शिष्यसुद्धा त्या स्त्रियांच्या मोहाला फसले नाहीत. 1 महिना असाच गेला. मच्छिंद्राच्या या कावेबाज धोरणाला कोणीही भुलले नाही. त्याने मनातल्या मनात कानिफ व त्याच्या शिष्याला धन्य म्हटले. नाथपंथीयांचा त्याला अभिमान वाटला. आपण मारुतीसाठी इथे रमल्याचं मात्र त्याला मनापासून वैषम्य वाटलं. महिन्यानंतर जेव्हा कानिफनाथ त्याचा निरोप घ्यायला आला तेव्हा त्याच्यासमोर होकार देण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. त्याने भरपूर द्रव्य, हत्ती, घोडे, कणाती, तंबू, राहुट्या, शिबिका, रत्ने, मोती आदी उपयोगी वस्तू मोठ्या प्रमाणात त्याला निरोपाच्या प्रसंगी दिल्या. नगरापासून 1 कोस अंतर मच्छिंद्र कानिफनाथाबरोबर गेला. तेथे जय जयकाराच्या मोठ्या गजरात दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. कानिफने स्त्रीराज्य सोडल्यानंतर वेगवेगळ्या अनेक गावांना भेटी देत देत तो गौड बंगालात पोचला. ज्या ज्या गावात तो जाई तेथे तेथे त्याचे उत्तम स्वागत करण्यात येई. तेथील गावकरी पुढच्या गावापर्यंत त्याची साथ करत. सर्वत्र असंच घडत असल्यामुळे त्याची कीर्ती सर्वदूर पसरली. ती हेलापट्टणच्या गोपीचंद राजाला देखील समजली. तातडीने त्याने आपले दूत पाठविले. दूतांकडून त्याने कानिफनाथाचे वैभव, त्याच्या सिद्धी, त्याचा प्रभाव, त्याचे वैराग्य, त्याचे तपस्वी शिष्य, त्याची कीर्ती या गोष्टी बारकाईने ऐकून घेतल्या. गोरक्षनाथ हेलापट्टणपासून पुढे निघून गौड बंगालमध्येच होता. अचानक एका अरण्यामध्ये कानिफ व त्याचे शिष्य त्याला भेटले. एकमेकांना भेटून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी प्रेमाच्या गोष्टी बोलल्या. गोरक्षनाथाला आपल्या विद्येची चमक दाखवावी असे कानिफनाथाला वाटले. तो गोरक्षाला म्हणाला, आपण बसलेल्या आमराईत मधुर फळे दिसतायत, थोडी आणू का खायला? तेव्हा गोरक्ष म्हणाला, नको हो, उगाच तुम्हाला त्रास कशाला? त्यावर कानिफ म्हणाला, त्यात कसला आला आहे त्रास? मी काही शिष्यांना सांगतो, ते लगेच उठून आंबे तोडून घेऊन येतील. हे ऐकून गोरक्ष म्हणाला, एवढा त्रास कशाला द्यायचा? शिष्य नसते तर स्वतःलाच आंबे आणावे लागले असते ना. तुमची एवढीच इच्छा असेल तर तुम्ही विद्येच्या बळावर उठून न जाता येथे फळे आणा. कानिफला नेमके जे हवे होते तेच गोरक्षाने सांगितले. लगेच त्याने विभक्तास्त्र व आकर्षणास्त्र मंत्राचा जप केला. भस्म मंत्रून ते झाडाच्या दिशेने फेकले. त्यामुळे झाडावरचे पिकलेले भरपूर आंबे तरंगत येऊन हातात पडले. गोरक्ष व कानिफच्या शिष्यमंडळींनीही ते आंबे खाल्ले. ते तृप्त झाले. हात धुतल्यानंतर, तोंड पुसल्यानंतर गोरक्षनाथालाही आपल्या विद्येची चुणूक कानिफनाथाला दाखवावीशी वाटली. त्यानेही कानिफने वापरलेल्या विभक्तास्त्र व आकर्षणास्त्र याच 2 अस्त्रांचा प्रयोग करून त्यापेक्षाही लांबचे आंबे आणले.
बळबळच त्यातील आंबे सर्वांनी खाल्ले, पण भरपूर आंबे उरले. सर्वांनी तृप्तीची ढेकर दिल्यानंतर गोरक्ष कानिफला म्हणाला, आता हे आंबे परत झाडावर लावून ठेवावे. ते ऐकून मात्र कानिफ पुरता गडबडला. तो गोरक्षाला म्हणाला, असे कधी करता येईल का? त्यावर गोरक्ष म्हणाला, खरा गुरुभक्त असेल तर त्यात काय अशक्य आहे? पवित्र श्रद्धावंत गुरुपुत्र दुसरा ब्रह्मदेव निर्माण करू शकतो. इकडचे जग तिकडे करू शकतो. त्याला आंबे झाडावर लावायला काय अडचण येईल? गोरक्षाचे बोलणे ऐकून कानिफ चिडला. तो एकेरीवर आला. तो गोरक्षाला म्हणाला, अरे माहिती आहे तू मोठा खरा गुरुभक्त आहेस ते. माहीत आहे तुमची योगविद्या. माहीत आहे तुझा गुरु भोगाचा हावरा. सगळे स्त्रीराज्य तुझ्या गुरुने भोगले आहे. अजूनही भोगतोय. कशाला गुरुभक्तीच्या नुसत्या वल्गना करतोस? कानिफचे हे बोलणे ऐकताच गोरक्ष दुःखित झाला. तो देखील खूप चिडला. तो कानिफला म्हणाला, तुझा गुरु किती पराक्रमी आहे ते मला चांगलेच माहीत आहे. 10-12 वर्षे विहिरीत अडकलाय. लिदिनेवरून ती विहीर गोपीचंदाने पूर्ण भरून टाकली आहे. त्याला स्वतःचा उद्धार करता आला नाही तर तो तुझा इतरांचा काय उद्धार करणार? तुला 4 सिद्धी मिळाल्या नाहीत तर शिष्यगण फिरविण्या इतका स्वतःला मोठा समजतोस की काय? जा हेलापट्टणला जा. तुझ्या गुरुला स्वतःच्या डोळ्यांनी बघ. माझा गुरु तसा नाही. मारुतीसह सगळ्या देवांना त्याने शरण आणले आहे. आता स्वतः तूच पहा त्याचा प्रभाव. जय मच्छिंद्रनाथ, जय अलख निरंजन. आता हे पडलेले आंबे पुन्हा झाडावर जाऊन चिकटतील. गोरक्षाने परत एकदा स्पर्शास्त्र योजून ते आंबे झाडावर चिकटवले. ते पाहून आणि जालंधराची सद्यस्थिती ऐकून कानिफने मनपूर्वक गोरक्षनाथांची क्षमा मागितली. गोरक्षालाही मच्छिंद्रांची वार्ता कळल्यामुळे आनंद झाला होता. म्हणून त्या अरण्यातून दोघेही आपल्या गुरुच्या दिशेने म्हणजे गोरक्ष स्त्रीराज्याकडे तर कानिफ हेलापट्टणकडे निघाला. कानिफनाथ हेलापट्टणकडे येत असल्याचे वृत्त दूतांनी सांगताच गोपीचंद राजाला खूप आनंद झाला. तो स्वतः जातीने त्याच्या स्वागताच्या तयारीला लागला. जालंधर किती घाणेरडा होता. हा योगी कसा वैभवशाली आहे. माझ्यासारख्या वैभवसंपन्न राजाला असाच श्रेष्ठ गुरु शोभेल. आईला काय त्यातले कळते आहे असे विचार त्याच्या मनात सतत घोळत होते. गोपीचंद राजा स्वतः लवाजम्यानिशी कानिफला स्वागतासाठी सामोरा गेला. कानिफ चिडलेला होता, परंतु जालंधरची भेट होणे त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असल्याने वरकरणी त्याने शांतपणाचा पेहराव पांघरला होता. कानिफ दिसताच राजाने त्याचे स्वागत केले. त्याच्या पायावर लोटांगण घेतले. त्याची भरपूर स्तुती करून त्याला राजवाड्यात नेले. तरीही कानिफ शांत होता. राजाने जेव्हा त्याच्याकडे अनुग्रह मागितला तेव्हा मात्र त्याचा संयम संपला. तो लगेच राजाला म्हणाला, मूर्ख आहेस तू. तू ज्याचा खरा अनुग्रह आत्तापर्यंत घेतला पाहिजे होता त्याला तू पुरून ठेवले. घोड्याची लीद, शेण यांनी त्याला तू गाडले आहेस आणि आता माझ्यापुढे लोटांगण घालून काय होणार आहे? राजा हे ऐकून घाबरला. भीतीने त्याची गाळण उडाली. त्याने वारंवार माफी मागितली. संतांच्या दयाळू वृत्तीची उदाहरणे दिली. म्हणून कानिफने त्याला अभय दिले व त्याला घेऊन तो आपल्या तंबूत गेला. राजा कानिफचा पूर्ण संवाद मैनावतीच्या दासींनी ऐकला होता. त्या धावतच मैनावतीकडे गेल्या आणि त्यांनी सगळा वृत्तांत मैनावतीला सांगितला. मैनावती अत्यंत दुःखित अंतकरणाने पुत्र गोपीचंदला भेटली. त्याला खूप टाकून बोलली. राजाने तिचीसुद्धा क्षमा मागितली आणि कानिफचा राग शांत करण्याची तिलाच विनंती केली. मुलासाठी कोणतीही आई काहीही करायला नेहमीच तयार असते. मैनावती तर पुत्रप्रेमी होती. लगेच ती कानिफला जाऊन भेटली. तिने त्याला ती जालंधरची शिष्या असल्याचे सांगितले. त्यावर कानिफ तिला म्हणाला, एवढी तू जालंधरची शिष्या स्वतःला म्हणवत असताना तुझ्या पुत्राला असं वागताना तू का अडवलं नाहीस? हीच का तुझी गुरुभक्ती? त्यावर लगेच ती म्हणाली, गुरुबंधू, मी तुझी बहीण आहे.
मी काय सांगते ते आता ऐक. मला ही गोष्ट आत्तापर्यंत मुळीच माहीत नव्हती. उलट मीच माझ्या पुत्राला जालंधरकडून अनुग्रह घेण्यासाठी विनवीत होते. तुमचे आणि पुत्राचे बोलणे माझ्या दासींनी ऐकले. त्यांनी मला येऊन सांगितल्यामुळे मला आता हे कळले. राजाने अत्यंत गुप्तपणे हे कृत्य कधी केले हे मला माहीतच नव्हते. जालंधरने गोपीचंदावर कोप धरला तर माझा जगून तरी काय उपयोग? गुरुबंधू, तूच योग्य मार्ग काढ यातून. आता तूच सर्वांना वाचव. गुरुभगिनीच्या बोलण्याने कानिफ द्रवला. त्याने तिला वचन दिले की भिवू नकोस, मी राजाला अभय दिलेले आहे. त्याचे मी अकल्याण करणार नाही. तेव्हा मैनावतीला आनंद झाला. ती परत गेली. गोपीचंदाला भेटून त्याला सर्व सांगितले. त्यामुळे त्याचीही भीती पूर्णपणे कमी झाली. जालंधर जिवंत नसावा असे गोपीचंदाला वाटत होते. मात्र जालंधरचे तपोबल मैनावतीला माहीत असल्यामुळे तिच्या मनात ते जिवंत असतीलच याबाबत कोणतीही शंका नव्हती. जय अलख निरंजन.